नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 17 जानेवारी. 17 जानेवारीचे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. कोणतीही परीक्षा असू दे, करंट अफेअर चालू घडामोडी हा भाग महत्वाचा आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, जगातील 5वी आणि भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कुठे उभारली जात आहे? याचं उत्तर आहे लखनौ. ओके, चलो आजचा पहिला प्रश्न. ऊर्जा भारत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तेलाचा साठा कुठे शोधला आहे? आपण जर पाहायला गेला तर तो अबुधाबी मध्ये शोधलेला आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. ऊर्जा भारत प्रायव्हेट लिमिटेड तेलाच्या साठ्याचा शोध. ऊर्जा भारत प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संयुक्त अरब अमिराती मधील अबुधाबी येथे जमिनीवर असलेल्या तेल व वायू क्षेत्रात तेलाचा साठा शोधला आहे. लक्षात असू दे, ही शोध मोहीम शिलू क्षेत्र, हुसेन क्षेत्र येथे करण्यात आली. येथे हलका कच्चा तेल सापडलेला आहे. उत्पादन खर्च कमी, रिफायनिंग अधिक उपयुक्त. UBPL ही कंपनी म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, कोण कोण? इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांचा संयुक्त उपक्रम सुरू केलेला आहे. दुसरा प्रश्न. ITBPचे नवे महासंचालक DG म्हणून कोण नियुक्त झाले आहेत? उत्तर जर पाहायला गेलं, शत्रुजित सिंह कपूर यांची निवड झालेली आहे. भारत तिबेट पोलीस सीमा बल स्थापना 24 ऑक्टोबर 1962. मुख्यालय नवी दिल्ली. मंत्रालय गृह मंत्रालय भारत सरकार. उद्दिष्ट भारत चीन सीमेजवळ सुरक्षेची जबाबदारी, विशेषतः हिमालयन दुर्गम व उंच भागांमध्ये देशाची सुरक्षा करणे. ITBP चे नवे महासंचालक जर पाहायला गेलं, शत्रुजित सिंह कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन. काही पार्ट आहेत. अरुणाचल प्रदेश ते लडाख त्या दरम्यान असतं. सुमारे 3488 किलोमीटर ही सीमा ITBP काम करते. लांबी भारत चीन सीमा. आणि काही महासंचालक झाले ते आपण पाहूया. SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल, संजय सिंघल. केंद्रीय राखीव पोलीस बल म्हणजे CRPF महासंचालक अमितेश प्रताप सिंह. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल महासंचालक प्रवीण रंजन. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड महासंचालक B श्रीनिवासन. विशेष संरक्षण गट संचालक आलोक शर्मा. भारत तिबेट सीमा पोलीस बल ITBP आता सध्या पाहिलं शत्रुजित सिंह कपूर. आणि भारतीय तटरक्षक दल 26वे DG शिवमणी परमेश. भारतीय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल महासंचालक पीयूष आनंद. राष्ट्रीय कॅडेट कोर व्हाईस ऍडमिरल दत्ता. आणि मित्रांनो, काही पार्ट्स आहेत. ITBP स्थापना 1962. मुख्यालय नवी दिल्ली. DG आहे शत्रुजित सिंह कपूर. सध्याचा लेटेस्ट बातमी. ठीक आहे, ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. परम शक्ती सुपर कॉम्प्युटर कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आला आहे? तर IIT मद्रास मध्ये तो लॉन्च करण्यात आलेला आहे, माहित असावं आपल्याला. पुढे चौथा प्रश्न. राष्ट्रमंडल म्हणजे राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्ष व पीठासीन अधिकाऱ्याचे 28 संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये ते आयोजित करण्यात आलेलं आहे. पाचवा प्रश्न. दिघी टेकड्यावर सांज शक्ती हा संयुक्त लष्करी नागरी प्रयत्न सराव कोणी आयोजित केला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा. ठीक आहे, आपला प्रश्न पाचवा प्रश्न आहे आणि तो आपल्याला माहित पाहिजे. उत्तर आहे भारतीय लष्कर करत आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 6वा. ठीक आहे, ब्रिक्स 2026 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे? तर उत्तर पाहायला गेलं, आपल्या भारत देशाकडे ते सोपवण्यात आलेलं आहे. सातवा प्रश्न. केरळ राज्याचे नवीन अधिकृत नाव काय असणार आहे? त्याचे अधिकृत नाव जर पाहायला गेलं, केरळम असणार आहे. ठीक आहे, आणि त्याबद्दल आपण डिटेल पाहूया. नुकतेच नाव बदललेले काही महत्वाचे ठिकाण. संरक्षण विभागाला तर युद्ध विभाग. लक्षात ठेवा. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्हा. फॉय सागर तलावाला वरुण सागर राजस्थानचा आहे. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवनला आपण पाहायला गेलं, महर्षी दयानंद विश्रांत गृह राजस्थान. जलालबादचं नाव आहे आता परशुरामपुरी उत्तर प्रदेश. ठीक आहे, कर्नाल पूल है ना, सिंदूर ब्रिज असं नावाने आता आलेला आहे. ठीक आहे, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्था आता नाव आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था. भारत इंग्लंड कसोटीचं नाव आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी झालेलं आहे.
खुलताबादचं नाव आता रत्नापूर महाराष्ट्र. हिंदुस्तान जेट ट्रेनर आहे ना, आता नाव काय पडले नवीन, यशस ट्रेनिंग विमान, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा सुद्धा पार्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे 8वा प्रश्न. ठीक आहे, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 24 मध्ये कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? बघा, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशानुसार महाराष्ट्र हा पहिला क्रमांक पटकावलेला आहे. महाराष्ट्र देशात अव्वल प्रथम क्रमांक पटकून यश संपादन केले आहे. महाराष्ट्राला एकूण 68.1% गुण मिळाले आहेत आणि या क्रमात महाराष्ट्राने तामिळनाडू व गुजरात या राज्यांना मागे टाकले आहे. तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर, गुजरात तिसऱ्या स्थानावर आणि महाराष्ट्र पहिल्या स्थानावर. महाराष्ट्राची प्रमुख निर्यात रत्ने व दागिने, औषधे, रसायने, जिल्हानिहाय कामगिरी. मुंबई आणि मुंबई उपनगरे जिल्हे निर्यात क्षेत्रात आघाडीवर आहेत. पायाभूत सुविधा, राज्यात 50 बंदरे, 13 एअर कार्गो टर्मिनल्स, यामुळे महाराष्ट्राला उत्कृष्ट लॉजिस्टिक व निर्यात सुविधा मिळते. उद्दिष्ट 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करण्याच्या उद्दिष्टासाठी ही कामगिरी अत्यंत महत्वाची असणार आहे. पुढे 9वा प्रश्न मित्रांनो, पाहतो आपण हेनली पासपोर्ट इंडेक्स. आपण जर पाहायला गेलं, 26 भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? भारताचा जगात जर पाहायला गेला तर 80वा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. 80वा क्रमांक. आणि आपण पाहायला गेलं तर मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी वर आलाय भारत. विजा मुक्त सुमारे 55 देश आहेत आपल्याकडे. पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला विजा शिवाय किती देशात प्रवेश मिळतो यावर ठरते. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही पासपोर्ट रँकिंग कसं ठरवतं, विजा शिवाय त्या देशात प्रवेश किती देशांना मिळू शकतो त्यानुसार ते रँकिंग ठरते. ठीक आहे, तर आपण जर पाहायला गेलं टॉप 5 मध्ये सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. 192 देशांनी त्यांना विजा मुक्त केला. जपान, दक्षिण कोरिया 188 देश आहेत. तिसरा डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, लक्झेंबर्ग 186 देश आहेत. जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड 185 देश आहेत. युएई, पोर्तुगाल, हंगेरी हे 5व्या क्रमांकावर आहेत, 184. ठीक आहे, आपण सगळ्यात कमी पाहायला गेलं, ठीक आहे, अफगाणिस्तान फक्त 24 देश, सिरिया 26 देश, इराक 29 देश, पाकिस्तान 31 देश आणि सोमालिया 33 देश आहेत, लक्षात असू दे. भारताचा क्रमांक आपण जर अभ्यास केला आहे की नाही, तर पहिला क्रमांक सिंगापूरचा आहे, तर भारताचा क्रमांक 80 आहे आणि भारताने टोटली पाहायला गेलं 55 देशांना विजा मुक्त केलेला आहे. किती देशांना मित्रांनो? 55 देशांना. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. ठीक आहे, 10वा प्रश्न. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 16 दिवस कधी साजरा केला जातो, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. 16 जानेवारी रोजी तो साजरा केला जातो. कधी? 16 जानेवारी. ठीक आहे, पुढे 11वा प्रश्न. जानेवारी 26च्या ICC वन डे क्रमवारीनुसार नंबर 1 फलंदाज कोण बनला आहे? तर उत्तर आहे विराट कोहली बनलेला आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न. भारतात पहिली सौर ऊर्जेवर चालणारी TGV ऑन व्हील्स ATM व्हॅन कोणत्या बँकेची आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेची आहे. पुढं 13वा प्रश्न. टेन्को है ना, पेटेंट्सचे नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारलाय, तर सचिन तेंडुलकर आहेत, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 14वा. नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित व BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? आपण जर पाहायला गेलं भारतातील पहिले शहर कोणते, तर पुरी आहे. पुरी कुठे? ओडिशामध्ये. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 15वा. अक्कापाडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे, तर कर्नाटक राज्यात ती सुरू करण्यात आलेली आहे. 16वा प्रश्न. ब्रिक्स शिखर परिषद 26 चे बोधचिन्ह काय आहे? तर आपण जर अभ्यास केला ब्रिक्सचे बोधचिन्ह कमळ आहे, लक्षात ठेवा. 17वा. मध्य प्रदेशातील रातपानी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर उत्तर पाहायला गेलं, याचं उत्तर जर आपण अभ्यास केला तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 विष्णू श्रीधर वाकणकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. 18वा. DRDO ने
MPA-TGM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी घेतलेली आहे? तर उत्तर आहे के रेंज अहिल्यानगर येथे घेण्यात आलेली आहे. 19वा प्रश्न. राजस्थानची पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत कोणती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे बामनवास. उत्तर काय मित्र हो? बामनवास कंकर पंचायत लक्षात ठेवा. नेक्स्ट 20वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण आहे? त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. कोयना धरणाचे नवीन नाव काय आहे? ऑप्शन आहे सह्याद्री जलसागर, दुसरा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर, कृष्णा शिवाजी सागर आणि शिवाजी सागर. आपल्याला उत्तर द्यायचे कमेंटमध्ये. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.